लोकांना वाटतं शिवाजी महाराज फक्त योद्धा होते, पण ते ब्रिलियंट ऍडमिनिस्ट्रेटर पण होते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे दख्खनमधील मोठे सरदार होते. त्यांच्याकडून महाराजांनी पहिल्यांदा राजकारण आणि प्रशासनाची पहिली शिकवण घेतली. पण स्वराज्य उभं करताना महाराजांनी तयार केले अद्वितीय प्रशासन, अष्टप्रधान मंडळ. या मंडळात एकूण 8 मंत्री होते. पेशवा मोरू त्र्यंबक पिंगळे संपूर्ण राज्याचे प्रमुख होते. अमात्य रामचंद्र निळकंठ मुजुमदार संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था हे पाहिजे. सचिव अण्णाजी दत्तो राजकीय कागदपत्रे व राजकीय आदेश यांच्याकडे होते. मंत्री दत्ताजी त्र्यंबक वाकनीस संपूर्ण राज्याची नोंदी व पत्रव्यवहार हे पाहिजे. सुमंत रामचंद्र त्र्यंबक डबे परराष्ट्र व्यवहार हे पाहिजे. सेनापती बिरराव मोदी संपूर्ण सैन्याचं नेतृत्व यांच्याकडे होतं. न्यायाधीश निराजी रावजी हे न्यायदानाचं काम करायचे. पंडितराव मोरेश्वर पंडितराव हे सर्व प्रकारचे धर्मकारभार त्यांच्या हातात होते. या व्यवस्थेतून कळतं शिवाजी महाराज फक्त तलवार घेतले तर ते एक विजनरी लीडर होते, ज्यांनी स्वराज्याला स्ट्रॉंग सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स दिलं. आणि हे स्वराज्य उभं करण्यामध्ये शहाजी महाराजांचा खूप मोठा वाटा होता. आपल्या महाराजांवरील असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर प्लीज मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.